पुण्यामध्ये एक्झिबिशन आहे. ते फक्त मराठी लोकांचे स्टॉल लागले जाणार आहेत. तर त्यासाठी माझी तयारी सुरू झाली. मी सुद्धा पुण्यामध्ये एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावणार आहे आणि सगळ्या शेवचे प्रकार मी करणार आहे. नाचणी पापडी किंवा ज्वारीची मोठी शेव, लहान शेव, बाजरीची शेव, नाचणीची शेव असे सगळे आम्ही शेव करून तिथे घेऊन जाणार आहे. तर इथे मी पीठ मिक्स करून बेसिक मसाले घातले आणि पीठ छान मळून घेतलं. अगदी मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं. इथे मी शेवच्या साच्यामध्ये भरून घेतलं. आज मी नाचणीची पापडी करते. काल मोठी शेव करून घेतली. तर अशा पद्धतीने नाचणीची पापडी मी दिवसभर करून घेतलेली आहे. काल दिवसभर मी मोठी शेव करून घेतलेली आहे. एकदम छान कडक अशी भाजली जाते. दोन्हीकडे माझी कामं सुरू होती आणि अशा पद्धतीने ही पापडी तयार करून घेतली. पापडी तयार करत करतच ती मी तुकडे करून घेतले. कारण जेव्हा आपण तळून घेतो ती एकमेकांना चिकटून बसते. तर ती सुट्टी करून घ्यावी लागते. त्याचे तुकडे करून घ्यावे लागतात आणि मस्त अशी ही शेव किंवा नाचणीची पापडी मी तळून घेतलेली आहे. अशा पद्धतीने सगळी नाचणीची पापडी जवळजवळ 5 किलोची नाचणी पापडी मी आज करून घेतलेली आहे. तर टोटल 25 किलो मी माल तयार करते. तर आज मला पृथ्वीराज सापडला. त्याने पॅकिंग साठी मदत केली, लेबलिंग साठी मदत केली. तर अशा पद्धतीने त्याने सगळं पॅकिंग तयार केलं आणि नंतर एका मोठ्या बॅग मध्ये भरलं किंवा पिशवीत भरून ठेवलं. जसजसा माल तयार होईल तसा आम्ही पिशवीत भरून तयारी केली.